नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना ज्ञानसाधना केंद्र अतिक्रमित ठरवून ते पाडण्याची पोलिसांनी दिलेली नोटीस अत्यंत खोडसाळपणाची होती। त्यासाठी आज क्रांती चौकातून विराट असा मोर्चा काढण्यात आला। धम्मभूमी विहार बचाव मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला। या मोर्चात हजारोच्या संख्येने भीमसैनिक तसेच सर्व जाती धर्म पक्षभेद विसरून लोक एकत्र जमले होते। पूज्य भंते विश्वानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा शांततेत विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला। यावेळी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। महिलांच्या अलोट संख्येत लहान मुलांचाही उत्साह ओसंडून वाहत होता। अनेक दिवसानंतर निघालेल्या मोठ्या मोर्चामध्ये सर्वजण उत्साहाच्या सहभागी झाले होते। सरकारच्या विरोधात घोषणा देऊन नोटीस मागे घेण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी होती। या निमित्ताने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। फोन नंबर आईफोन नंबर सीधा तो फोन देना। अरे वाह हटना बुद्धभूमी आमच्या हक्काची, बुद्धभूमी आमच्या हक्काची, बुद्धभूमी आमच्या हक्काची। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। जग में बुद्ध का नाम है, भारत की शान है, भारत की शान है। जग में बुद्ध भूमि का नाम है, अरे जग में बुद्ध का नाम है।
संपूर्ण महाराष्ट्रामधून बुद्ध आम्ही इथे जमा झालेले आहे. काय सांगतो हे जे बुद्ध लेणे आहे हे 2500 वर्षापूर्वीचे बुद्ध लेणे आहे आणि प्रशासन जातीवादी प्रशासन हे बुद्ध लेणे हटवायचं काम करत आहे. तर आम्ही त्यांना दाखवून देतोय की हे बुद्ध अनुयायी काय करू शकतात. संपूर्ण लोक या ठिकाणी 2 ते 2.5 लाख लोक या ठिकाणी क्रांती चौक येथे आलेले आहेत. म्हणून आज निषेधार्थ या सरकारच्या निषेधात या हुकुमशाही सरकारच्या निषेधामध्ये आम्ही धडक मोर्चाचे आयोजन केलं आहे आणि सर्व जनता, सर्व लोक, सर्व समाजातील लोक, सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी जमा होऊन सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. मोर्चात सहभागी झालेल्यांनी आपल्या प्रतिक्रिया ऍक्ट 20 न्यूज चॅनलशी बोलताना दिलखुलासपणे मांडल्या. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये सरकारने विद्यापीठ परिसरातील 9 आणि 3 अशा 12 धार्मिक स्थळांना बंदी बजावलेली आहे. त्यामध्ये 2500 वर्षापूर्वीची बुद्ध लेणीची सुद्धा नोटीस लागलेली आहे. त्याला विरोध म्हणून हा सर्व धर्मीय, सर्व पक्षीय समाज एकत्र झालेला आहे. जाणून घेऊया काय भावना आहेत. साहेब काय सांगा. तुम्ही बघितलं असेल की महायुतीचं सरकार आल्यापासून मागच्या 2.5 वर्षामध्ये यांनी फक्त समाजामध्ये भांडण लावायचं काम केलेलं आहे आणि हे भांडण लावत असताना आता त्यांचे भांडण लावत ते सगळे समाज संपले. शेवटी बौद्ध समाज राहिला होता आणि बौद्ध समाज राहिला होता की आता धम्मचक्र अनुभव दिनानिमित्त तिथं लाखोनी भाविक जमा होतात. आता 12 तारखेला तिथं हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी मुद्दामून त्याच्या तोंडावर ही नोटीस काढलेली. म्हणजे समाजामध्ये अराजकता मांडण्यासाठी हे काही सगळं जे काही नोटीस वगैरे काढणं चालू आहे आणि हे भांडण लावणं चालू आहे, हे सगळं महायुती सरकारचं षडयंत्र. काय वाटतंय सरकार जातीवादीपणातून हे करतंय तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतंय? दोन्ही विषय निवडणुका डोळ्यासमोर पण आहेत आणि जातीवादी भूमिका पण आहे. मला सांगा, एवढ्या वर्षापासून इथं एक साधी नोटीस कधी काढली आली नाही. आत्ताच का नोटीस काढण्यात आली? याचं कारण असं आहे की आता विधानसभेचे इलेक्शन हे होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो. म्हणजे जाती तेढ निर्माण करून आपली पोळी वाजायची. 100%. धन्यवाद साहेब. हे होते आपल्या बरोबर बुद्ध अनुयायी. आज सर्व इथे सर्व पक्षीय, सर्व धर्मीय सगळे जोडे बाजूला ठेवून सर्व अनुयायी म्हणून इथे जमा झालेले आहेत. आपण पाहत राहा छत्रपती संभाजीनगर मधून क्रांती चौकातून थेट ही दृश्य. साहेब आज निषेधात तुम्ही पण सहकार्य करत आहात, तुमचा सपोर्ट आहे. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निषेध नोंदवला आहे. काय सांगा. हमारे आदरणीय बाला साहब अम्बेडकर इन्होंने भी पूरा पाठिंबा दिया. वो रैली में है इसलिए वो आ नहीं सके. वो जन संपर्क यात्रा निकाल रहे हैं और हमको सबको उन्होंने आदेश दिया. हम आदरणीय बाला साहब के सिपाही है और बुद्ध लेनी हजारों साल पुरानी है और बौद्ध विहार इसको 60 से 70 साल हो रहे हैं बुद्ध विहार बन के, और हाई कोर्ट के आदेश में कहीं भी उल्लेख नहीं है कि बुद्ध विहार को वहां पर मूर्ति को तोड़ा जाए और बुद्ध विहार वहां से निकाला जाए. लेकिन ये प्रशासन जातिवाद शक्ति जो बीजेपी मनुवादी जो शक्ति है, जो मनुवादी जो शक्ति चाह रही है, वो हम होने नहीं देंगे. हम पूरे सब समाज के लोग बुद्ध विहार को बचाने का काम करेंगे और ये सरकार का हम निषेध करते हैं. और बीजेपी जातिवाद सरकार अगर इसको तोड़ने की अगर कोशिश करती है तो हम उसको नाकाम करेंगे. और बुद्ध विहार के असं वाटतंय का हे जे सरकार आहे हे जातीवादी भावनेतून हे कारवाई करत हे जातीवादी भावनेतून हे कारवाई करत आहे. जातीवाद आहे आणि हे दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे हे आणि अल्पसंख्याचे सरकार नाहीत आणि सरकारला आम्ही पाडोशिवाय राहणार नाही. आपने देखा होगा कि पूरे मराठवाड़े से पूरे दलित समाज, सब बौद्ध समाज, सब लोग यहाँ पर आए और हम बुद्ध लेनी को हाथ लगाने देंगे नहीं. अगर वो बुद्ध लेनी को तोड़ने की कोशिश करते हैं तो अफसर खान की लाश में सब जाना पड़ेगा. अफसर खान में हमेशा मौजूद रहेगा. ऐसा मैं कहता हूँ आपके माध्यम से. चौकात आले महाराज जय.
Ramai. क्या भैया पब्लिक पूरा झालं अरे विषय गंभीर आहे आपला मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तरुण उमेदवार ॲडव्होकेट अभय टाकसाळे यांच्यासाठी महाविकास आघाडीकडे आग्रही मागणी करण्यात आल्याची माहिती भाकपचे स्टेट सेक्रेटरी ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी दिली आहे। भाकपने छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद मध्य सह एकूण 11 जागांची मागणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। त्यामध्ये औरंगाबाद मध्य ही महत्त्वाची जागा आहे। आमच्या पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अभय टाकसाळ हे औरंगाबाद मध्यमधून उमेदवारीसाठी त्यांचा अर्ज औरंगाबाद जिल्हा पक्षाने राज्याकडे दिलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी आमचा पक्ष आग्रही आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जर पराभव करायचा असेल भाजप आणि मित्र पक्षांचा तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढणं आवश्यक आहे। त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डाव्या पक्षांनी महाविकास आघाडीकडे काही जागांचे प्रस्ताव ठेवलेले आहेत आणि महाविकास आघाडी आणि डावे पक्ष यांनी एकत्र निवडणूक जर आपण लढवली तर महायुतीचा निश्चितपणे पराभव होऊ शकतो। सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे या राजकारण या ठिकाणी याला शह देण्यासाठी आणि जनतेचे जे मुख्य प्रश्न आहे या प्रश्नावर निवडणूक व्हावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आग्रही आहे। लोकशाही महाविकास आघाडीकडे आम्ही काही मागण्या काही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेले आहेत
आणि औरंगाबाद मध्यच्या निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे या तयारीचा आढावा घेणारी आज ही मीटिंग सविस्तर झालेली आहे. आणि आम्हाला अशी खात्री आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जर ही औरंगाबाद मध्यची जागा महाविकास आघाडीमध्ये जर सुटली तर निश्चितपणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ हे चांगल्या मताने निवडून येऊ शकतात आणि तसा आग्रह आम्ही महाविकास आघाडीकडे धरणार आहोत. आज भारतीय कम्युनिस्ट पार्टी की जिला कार्यकारिणी की मीटिंग खोकड़पुरा कार्यालय के अंदर ली गई, जिसके लिए खास हमारे महाराष्ट्र के भारतीय कम्युनिस्ट पार्टी के सेक्रेटरी कॉमरेड सुभाष लांडे जो तो यहाँ पर आए हुए इस मीटिंग अटेंड करने को, और उसी तरह जो है तो हमारे महाराष्ट्र के भारतीय कम्युनिस्ट पार्टी के जॉइंट सेक्रेटरी प्रोफेसर राम बाईती सर भी जो है तो हमारे साथ है। और आज जो तो करीब जो है तो 2.5-3 घंटे जो है तो ये मीटिंग चली, और मौजूदा जो हालात है और आने वाली जो इलेक्शन है इस ताल्लुक से जो है तो पार्टी का जो निर्णय है वो हमारे सामने हमारे सेक्रेटरी ने रखा। पूरे हमारे महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी इंडिया गठबंधन से हमारी कोशिश जारी है कि भाई हमारे पार्टी के कुछ सीट लड़ाने के लिए महाराष्ट्र के अंदर हम लोग जो है तो कोशिश कर रहे हैं, और उसके लिए पूरी कोशिश हमारे सेक्रेटरी और हमारे नेशनल सेक्रेटरी डॉक्टर भालचंद्र कांगो ये जो है तो इस कोशिश में लगे हुए हैं ताकि जो है तो वोट का पोलराइजेशन ना हो, और एक जगह जो है वोट पढ़ करके यहाँ के जो सेकुलर जमातें हैं उनकी ताकत जो है तो आने वाले दिनों के अंदर जो है तो बढ़े। अब मैं ज़्यादा इसके ऊपर नहीं बोलते हुए, और हमारे औरंगाबाद मध्य से हमारे कॉमरेड अभय टाकसाळ एडवोकेट इनको लड़ाने का जो है तो हम लोगों ने फैसला किए हुए है, और उनकी सिफारिश हमने महाविकास आघाड़ी के पास भेजी हुई है। और हमारे जो सेक्रेटरी को भी जो है तो 1-2 महीने पहले जो हमारे राज्य काउंसिल मीटिंग हुई है और जो कार्यकारिणी की राज्य कार्यकारिणी की मीटिंग हुई उसके अंदर हमने यहाँ से प्रस्ताव पास करके भेज दिया था। उसी ताल्लुक से बात करने के लिए ये आज की मीटिंग रखी गई थी। हमारे सेक्रेटरी कॉमरेड सुभाष लांडे अपने जो है तो आज के निर्णय के बारे में और जो है तो विधानसभा के इलेक्शन के बारे में आपके सामने तफसीली बात रखेंगे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मराठवाडा प्रदेशातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज झाली। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वेतनाप्रमाणे अद्यापही वेतन मिळत नाही, महागाई भत्ताही कमी आहे, करार होत नाही। या निमित्ताने हल्ली झालेली वेतनवाढ 5,000 कोटी रुपयांची काँक्रिटीकरण प्रकरण, एसटी बँक आणि इतर महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। ठीक आहे, अभिनंदन तसं, पण मग चाललंय ठीक आहे, माझा गैरसमज असेल, मला कोणी सांगितलं त्याचा, ठीक आहे, हरकत नाही, पण एखादी काही युनियन करायची, मी तुम्हाला येतो ना मदत करायला, मी तुम्हाला येतो नांदेडला येतो, आणि मी येतो नांदेडला, चला तो मुरमुरेला वगैरे सोबत घेऊ, मला कार्यकारिणी 3 दिवसात पाहिजे, मी तुम्हाला यादी बीडचा पण नांदेड तुम्हाला मी आता यादी देतो, मला कार्यकारिणी म्हणून पाहिजे, तुम्हाला नागोरमध्ये सगळी मदत करणार, तुमच्या केसाला धक्का लागणारा बरगे जबाब। सर, आजच्या बैठकीचं काय नियोजन? नाही, आमची ही मराठवाड्याची आढावा बैठक होती आमच्या संघटनेची, आणि याच्यामध्ये आम्ही 2-3 मुद्दे घेतले की अजूनही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही, तर ती तफावत कशी दूर करता येईल। दुसरा, दिवाळी आली तोंडावरती, दिवाळी भेट या संदर्भात चर्चा झाली। दुसरा, आम्हाला महागाई भत्ता अजूनही शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा कमी मिळतोय 4%, ती फाईल शासनाकडे पडली आहे, तर तो लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे, असं आमचं नियोजन होतं याच्यामध्ये। नेमका गणपती उत्सवाच्या काळात एसटी महामंडळ संपाला सामोरं गेलं होतं, किती मागण्या पत्रात पडल्या, किती फायदा झाला? संपामध्ये फार काही मिळालं नाही, जे काही मिळालं त्यात त्रुटी राहिल्या, म्हणून तो पुन्हा आंदोलन झालं। काय वाटते, पुन्हा आंदोलनाला सामोरे जावं लागेल, जनतेला पुन्हा भेटीत धरल्या जाईल? जर वेतन आयोगाएवढी वेतन मिळालं नाही तर पुढे सरकार कुठलंही असू दे
आंदोलन होणार. साहेब, एसटी महामंडळाचं खासगी करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हटलं म्हणजे ई बसेस. आपण आपल्याकडे लक्झरी बसेस बांधू शकतो. आपण एवढी कॅपॅसिटी असताना आपण बाहेरून भाड्याने बसेस घेतल्या. याकडे कसं बघायचं? बस भाडे तत्वावरती घेणं या संकल्पनेला आमचा विरोध आहे. या संकल्पनेला विरोध कायमस्वरूपी राहील. ही संकल्पना एसटी महामंडळात कायमस्वरूपी राहू नये म्हणून आम्ही विरोध करत राहू. सर, शिवनेरी असेल, शिवशाही असतील, आताच्या ई बसेस असतील, ड्रायव्हर प्रायव्हेट बेसिसवर घेण्यात आलेलं आहे. हेही खाजगीकरणाचं एक स्वरूप आहे. नवीन भरती बंद आहे. कसं बघायचं खाजगीकरण? नाही, खाजगीकरणाला विरोध आहे. बाहेरच्या ड्रायव्हरमुळे सुरक्षितता नाही आहे प्रवाशांना, आणि म्हणून आमचा एसटीचा जो ड्रायव्हर आहे त्याचं आशिया खंडात तो नावाजलेला ड्रायव्हर आहे, तर तो ड्रायव्हरच असला पाहिजे. त्यालाही आमचा विरोध आहे. सर, विनावाहक गाड्यांचं प्रमाण वाढलंय. वाहकांची भरती पण बंद आहे. काय करायचं? वाहकांची भरती सुरू केली पाहिजे. ही चालककम वाहक जे घेण्याची जी योजना आता आहे ती बदलली पाहिजे. वाहकांची सुद्धा भरती एसटी महामंडळात केली पाहिजे. एसटी महामंडळाला टप्पा वाहतुकीतून मोठं उत्पन्न आहे, पण टप्पा वाहतूक एक बंद झालेली आहे. ते टप्पा वाहतूक हा एसटीचा अधिकारच आहे. घटनेमध्येच म्हटलेलं आहे तसं की टप्पा वाहतूक एसटीचाच हे आहे म्हणून, मक्तेदारी आहे म्हणून. मक्तेदारी आहे, पण आपण विनावाहक गाड्या चालवतोय. टप्पा भविष्यात त्याला विरोध करू आम्ही. सगळे काही एका मिनिटात होणार नाही. आपला विरोध जारी राहील. दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीच्या तोंडावर काय मागणी आहे? काय शुभेच्छा द्याल जनतेला, कर्मचाऱ्यांना? की दिवाळीच्या तोंडावरती प्रवासी जनतेला शुभेच्छा. जी आमची महागाई भत्त्याची फाईल पडली आहे सरकारकडे प्रलंबित 4%, ती फाईल लवकर यावी आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशीपासून आजपर्यंत मिळावा. दुसरं, दिवाळी भेट चांगली, कारण एसटी महामंडळ नफ्याच्या जवळ आलंय. त्यामुळे यावर्षी चांगली दिवाळी भेट म्हणून रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना मिळावी आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. पक्ष संघटना म्हणून तुम्हाला सांगितलं मी की वेतन आयोगाकडे वेतन आमचं सरकार आलं आणि सरकार येणार त्यावेळी आम्ही देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायमूर्तीच्या घटनापीठाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक आणि घटनात्मक निर्णय दिला आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे या मागणीसाठी जालना येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेला आरक्षण क्रांती पदयात्रा आज संभाजीनगर शहरात दाखल झाली. जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या आधारावर माननीय सुप्रीम कोर्ट ही न्याय व्यवस्था सर्वश्रेष्ठ न्याय व्यवस्था आहे आणि ती सर्वश्रेष्ठ न्याय व्यवस्थेने 7च्या 7 खंडपीठाच्या न्यायिक जजने एकमताने ठराव पास करून मातंग समाजाचं उपवर्गीकरण असे निर्देश राज्याला दिलेले आहेत. जर प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांना मानत असतील तर बाबासाहेबांचा सामाजिक न्याय इतर जातींना मिळालाच पाहिजे. हा आमची मागणी. सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे विरोधात गेले होते त्यांच्या याचिका सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहे आणि मी चांगल्या पद्धतीने याचिका करताना न्यायालयाने चपराक दिलेली आहे. त्यांच्या विरोधात निर्णय दिलेला आहे आणि यापुढे कोणतीही याचिका उपवर्गीकरणाच्या विरोधात दाखल करून घेतल्या जाणार नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे आमची मागणी योग्य आहे. साहेब, काय वाटतंय आज आपण जालना ते छत्रपती संभाजीनगर आरक्षण वर्गीकरणासाठी चालत आलाय? काय दिनांक 4 तारखेपासून जालना ते
नगर ही क्रांती पदयात्रा सुरू झालेली आहे आणि त्या पदयात्रेचा आज मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चात रूपांतर झालेलं आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं या दृष्टीने राज्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्या राज्याने त्या निर्देशाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी घेऊन आणि आज पूर्ण मराठवाड्यातील मातंगी समाज रस्त्यावर उतरलेला आहे, पायी चालत आहोत। आमची सरकारला विनंती आहे की आमची मागणी आपण तात्काळ मान्य करावी। माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले काही लोक याच्या विरोधात कोर्टात गेले होते। प्रकाश आंबेडकर याला विरोध करता याच्याकडे कसं बघायचं? या देशाची राज्यघटना आमच्या बापाने लिहिलेली आहे। आमच्या बापाने राज्यघटनेमध्ये कलम 341 नुसार अनुसूचित जातीमध्ये 59 जातीला अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेला आहे, परंतु त्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं। अनुसूचित जातीतील इतर जातींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हा समान न्याय मिळाला पाहिजे हे आमच्या बापाचं म्हणणं होतं आणि आमच्या बापाने जो अधिकार आम्हाला दिला तोच आम्ही वाटून मागतोय आणि आमचा न्याय माननीय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे। सरकारला विनंती आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं आपण पालन करावं। आपण जर पालन केलं नाही तर निश्चितपणे समाज बांधवांना असं वाटतं की आपण माननीय न्यायालयाचं आव्हान करत आहात। आपण जर माननीय न्यायालयाचं आव्हान करत असेल तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची आपण तात्काळ अंमलबजावणी करावी। नसता आज या मराठवाड्याचं ठिकाण आम्ही जाम केलेलं आहे, येत्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही। प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे का हे असंविधानिक मागणी आहे, हे केल्याने समाजामध्ये फूट पडेल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी, तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट 20 न्यूज। नमस्कार।